कैरीचे वेगवेगळे पदार्थ सगळ्यांना करायला आवडतात, खायला आवडतात. कैरीचं सीझन संपेपर्यंत वेगवेगळे पदार्थ घरात होतातच. आज आपण कैरीपासून बनलेल्या 3 मस्त वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत. कैरीचा टकू आणि त्याचबरोबर कैरीचा भात, सोबतच कैरीचं पिठलं. रोजच्या जेवणातील हे पदार्थ सगळ्यांना आवडणारे आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा पाहूया कैरीचा टकू. तर इथे मी कैरीचा टकू करण्यासाठी मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे. साल न काढता किसून घ्यायचं, तसंच स्वच्छ धुवून पुसून मग किसून घ्यायचा. मोठ्या किसणीने किसलं की किस छान पडतो. तर साधारण इथे 2 कप किस झालेला आहे. त्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा रेग्युलर मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. सोबतच या कैरीचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी चमचाभर पिठी साखर टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे मी राईचं पीठ, म्हणजे जे राई किंवा मोहरी असते त्याला थोडंसं हलकंसं भाजून घेतले, त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं. तर अर्धा चमचा इथे मी मोहरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे, ज्यामुळे आपलं टकू जे आहे छान जास्त दिवस टिकून राहतो. आणि तेल गरम करून घेतलेलं आहे, साधारण एक 6 चमचे इतकं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग, 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आणि 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे. तयार झालेली फोडणी हलकंसं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्स करून घेतलेल्या या टकूमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पावडर मसाले सगळं मिक्स करून नंतर आपल्याला फोडणीचं तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे पावडर मसाले छान व्यवस्थित मिक्स होतात. सगळं टाकून घ्यायचं. सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपला हा कैरीचा टकू तयार झालेला आहे. छान 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये टिकून राहतो. फ्रीजच्या बाहेर साधारण 6 ते 7 दिवस टिकून राहतो, कारण यामध्ये आपण मोहरीचं पीठ वापरलेलं आहे. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. आता पाहूया दुसरा प्रकार, तो म्हणजे चटपटीत खमंग कैरीचा भात. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ छान मोकळा सुटसुटीत शिजून घेतलेला आहे. थंड करायला ताटामध्ये पैस करून ठेवलेला आहे. कढईमध्ये 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. त्यानंतर यामध्ये साधारण 1 पाव कप इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच 2 चमचे इतकं चणा डाळ, 2 चमचे इथे मी उडदाची डाळ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान असं परतून घ्यायचं, छान कुरकुरीत होईपर्यंत, यामधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत. त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं, साधारण 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि सोबतच 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या आणि 3 ते 4 मधोमध कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 1 कपभर इतकं किसून घेतलेली कैरी घेतलेली आहे. मोठ्या किसणीने किसून घेतलेली आहे. तर इथे आपण तोतापुरी कैरी वापरलेली आहे, त्यामुळे जास्त आंबट नसते. शक्यतो याच कैरीचा वापर करा. जर आंबट आवडत असेल तर साधी कैरी घेतलं तरी काही हरकत नाही. सगळे जिन्नस छान असं भाजून घ्यायचं. तर यामध्ये मी पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घेत आहे, ज्यामुळे आपल्या भाताला मस्त टेस्ट येतो. सगळं छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद. तर इथे मी चमचाभर हळद, चमचाभर धने पावडर टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड. बाकी कुठलेही मसाले वगैरे टाकायचे नाही. असं साधं सोपं कैरीचा फ्लेवर यामध्ये मस्त उतरेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आहे. तर या भाताची चव यामध्येच असते. परतून घेतलेल्या कैरीचा चव भाताला लावलं की मस्त चव येते. सगळं परतून घेतलं की शिजवलेला भात यामध्ये टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि 1 मिनिटं मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचं. त्यानंतर 1 मिनिटं छान झाकून वाफवायचं. इथे आपला मस्त चटपटीत खमंग कैरीचा भात तयार. आता तिसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे कैरीचं पिठलं. त्यासाठी मी घेतलेली कैरी छान असं किसून घेतलेली आहे. बारीक किसणीने किसून घ्यायचं आणि सोबतच इथे मी साधारण 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, मुठभर कोथिंबीर आणि साधारण मुठभर शेंगदाणे मिक्सरला छान असं पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने साधारण 1 वाटी इतकं इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. कपानं मोजल्यास साधारण एक अर्धा कप इतकं. आणि गुठळ्या राहू न देता छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार करून घेतलेलं मिश्रण बाजूला ठेवायचं. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, साधारण 5 चमचे इतकं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चौकोनी फोडी चिरून घेतलेलं होतं, ते सुद्धा परतून घेतलेलं आहे. त्यानंतर तयार करून घेतलेलं कैरीचा जे किस आहे, साधारण पाव कप इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे तयार करून घेतलेलं वाटण. 1 मिनिटं परतून घ्यायचं. कैरीचा जो आंबटपणा आहे, जो फ्लेवर आहे, तेलामध्ये उतरेपर्यंत परतून घ्यायचं. कांदा हलकंसं चेंज झालं की रंग त्याचा, त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे.
तर मी घेतलेल्या वाटीने साधारण 3 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. चमचाभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं जे मिश्रण आहे यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपण पिठलं जे आहे जास्त असं पातळ करत नाही आहे. तर या ठिकाणी आणखीन एखाद वाटी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाणी. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून 2 मिनटं वाफून घ्यायचं. तर पिठलं आहे छान रटट शिजतो, त्यासाठी शक्यतो झाकण लावून शिजवायचं, नाहीतर गॅसवर पडू शकते आणि आपला गॅस किंवा इंडक्शन खराब होऊ शकते. त्यासाठी झाकण लावून शिजवायचं. तर या ठिकाणी वरतून थोडंसं कोथिंबीर आणि 2 चमचे वरतून कच्चं तेल टाकलेलं आहे, म्हणजे पोटाला छान पचल्या जाते आणि खायला सुद्धा खमंग लागते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तयार झालं पिठलं. मस्त गरमागरम भाकर किंवा चपाती भातासोबत तुम्ही हे